आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगाची भक्ती सर्वत्र होत आहे। नागपूरच्या निर्मल नगरीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणीच्या या मंदिरामध्ये जर आपण बघितले तर बाजारात असलेल्या सगळ्याच प्रजातीची फळं जी आहे या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि 1005 किलो फळं जे आहे ते या ठिकाणी वापरून अशा प्रकारे फळांची आरास तयार करण्यात आलेली आहे। एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या बाजूला भव्य दिव्य अशी या फळांची आरास या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। भक्तिभावाने जे भक्त आहे ते या ठिकाणी येऊन दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी सुबक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही फळांची आरास या ठिकाणी जर आपण बघितली तर हे आकर्षित करून घेताना दिसून राहिलेली आहे। किती या ठिकाणी फळं वापरण्यात आलेली आहे आणि काय काय नेमका कशा प्रकारे हे सगळं करण्यात आलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न। ताई काय सांगाल किती फळं या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि कसं? हे दरवर्षी आमच्या इथे आषाढी एकादशीला 1005 किलो फळे, प्रत्येक प्रजातीचे फळे, प्रत्येक याचं हे होते, फुलाची सजावट होते आणि हे तष्टी निर्मल नगरी संत गजानन महाराज मंदिर नागपूर। दादा हे कशी काय म्हणजे फळांनी आरास करण्याची संकल्पना सुचली? प्रत्येक वर्षी नवीन प्रकारचे आम्ही सगळं सजावट करतो। यावर्षी सगळं फळांनी केलेली आहे। 1005 किलो फळं आणि मार्केटमध्ये जेवढे प्रकारचे फळं होते तेवढेही प्रकारचे फळं आणून इथे खूप मेहनतीने साकारण्यात आलं आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक प्रकारे विठ्ठल रुक्मिणीच्या या मंदिरामध्ये हे फळांचा प्रसाद किंवा फळांची आरास जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अगदी भक्तिभावाचं असं या ठिकाणीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि नागपूरकर या भक्तिभावात रमल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।